भाजप नेते किरीट सोमय्या यांची बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांनी बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई महत्त्वाचं म्हणजे मुलुंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला आणि इतर प्रमुख स्थानक परिसरामध्ये सुरू करण्यात आली आहे। पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर बेकायदेशीर बांधकामं आणि दुकानं पाडली जाणार आहेत। सोबतच फेरीवाल्यांकडून घेतले जाणारे अवैध शुल्क आणि दुकानदारांवरील नियमभंगावर लक्ष देखील ठेवलं जाणार आहे। या कारवाईचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ परिसर राहण्याचा उद्देश यावेळी करण्यात आलाय। नागरिकांचं सुरक्षितता भान राखणं देखील महत्त्वाचं असल्याचं स्थानिक पोलिसांनी म्हटलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की मुंबईत सार्वजनिक जागांचा गैरवापर सहन केला जाणार नाही आणि शहरातील नियमांचं पालन प्रत्येकाने करावं लागेल। या कारवाईमध्ये नियमभंग करणाऱ्या बेकायदेशीर संरचना तातडीने हटवण्यात येणार आहेत असं देखील म्हटलं जातंय। मुंबईत सार्वजनिक जागांचा गैरवापर हा सहन केला जाणार नाही, त्यामुळे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई देखील केली जाईल। नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी ही महत्त्वाची भूमिका त्यांनी यावेळेला मांडलेली आहे। दरम्यान आता या बांगलादेशींच्या फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराखाली ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय।